ही मध्यस्थी झाल्याच्या नंतर हे लोक तिथून निघून गेले. त्याच्यानंतर किंवा काही लोकांनी गावातल्या मॉब बघून गेले असतील समजा. याच्यानंतर यांना जातीवाचक शिवीगाळ झाल्यामुळं ती जी गार्ड आहे तिथला सोनवणे नावाचा तो आणि सरपंच स्वतः पोलीस स्टेशनला येऊन एक फिर्याद दिली गेली. पण ती फिर्याद घेण्यासाठी जवळपास 3-4 तास पोलीस स्टेशननं त्यांना बसवलं तरी फिर्याद त्यांची घेतली नाही. आणि त्यांनी म्हणत होते की आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली, तुम्ही तशी फिर्याद घ्या. पण आमच्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटनं तशी फिर्याद न घेता काहीतरी थातूरमातूर गुन्हा दाखल केला. आणि ती 6 तारखेच्या नंतर परत 7-8ला शनिवार रविवार आला आणि या सदरील आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये 9 तारखेला त्यांनी अटक दाखवून जामीन दिली. आता हे असं का घडत होतं बीड जिल्ह्यात, याचा शोध घेणं सर्वात महत्वाचं आहे. हे अशा घटना का घडतात की ती पोलीस स्टेशनला त्यांची जी जातीवाचक शिवीगाळ केलेली जी गुन्हा घेऊ नका किंवा साधाच गुन्हा दाखल करा म्हणून कुणाचा फोन आला हे तपासणं गरजेचं आहे. ही माझी मागणी आहे की त्या दिवशी 6 तारखेलाच कुणी फोन केला आणि कशावर यांनी साधी फिर्याद घेतली पोलिसांनी. आणि याच्यामध्ये PSI जे सस्पेंड झालेले आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते का याचा पूर्ण तपास करायचा आहे. तर ते करताही आहेत. तर या सर्व गोष्टी करताना सोमवारी 9 तारीख 9 डिसेंबरला ज्या दिवशी या आरोपींना जामीन झाली, जामीनवर सोडलं गेलं, त्या आरोपीबरोबर PSI आपल्याला दिसतात. त्याचे व्हिडिओ व्हायरल तुमच्या सर्व चॅनलनी पण केलेत. आणि हे सर्व झालं असताना एका हॉटेलमध्ये सरपंचाच्या भावांना पण ते हॉटेलमध्ये बसला असताना जवळ बोलून घेऊन बोललेला ते व्हिडिओ व्हायरल झालाय. त्याच्यातच कुणीतरी म्हणते की हा व्यावहारिक विषय आहे. मान्य आहे, व्यावहारिक आहे, पण सरपंचाचा व्यावहारिक विषय नाहीये. व्यावहारिक विषय करणारे कुणीतरी वेगळेच असावेत जर व्यवहारातून असेल तर. कारण हे खंडणीचाच विषय असल्यामुळे व्यावहारिक आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. जे कोणी व्यवहारातून हे झालंय म्हणतात ना त्याच्यात ही तथ्य आहे. ते कसं तथ्य आहे तर त्यांनी हे व्यवहारातून झालं याचा अर्थ त्यांनी वेगळा घेतायत. पण आमच्या दृष्टीने त्यांचं म्हणणं वेगळं असावा. आणि या सर्व गोष्टी करत असताना 9 तारखेला त्यांनी सोडल्याच्या नंतर PSI पाटील नावाचे जे आहेत त्यांच्यासोबत ही आरोपी होते. मग हे आरोपी त्यांच्यासोबत असताना PSI पाटील त्यांना काय प्रोटेक्शन देत होते किंवा काय कट रचित होते, या कटामध्ये तेही सामील होते का असा मी पहिल्या दिवसापासून जी मी 9 तारखेला संध्याकाळी बाईट दिली तेव्हापासून सांगतोय की ही जी PSI आहेत हे याच्यामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत. आणि माझ्या त्या म्हणण्याला ग्राह्य धरून म्हणा, तपासाचा भाग म्हणून म्हणा, त्यांनी त्याच्या सहआरोपी त्यांना केलं गेलं. त्याच्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटचे मी आभार मानणार आहे. पण पोलीस डिपार्टमेंटचं मला हे कळत नाहीये की त्यांनी 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर त्याचा राग मनात धरून जी 6 तारखेची घटना घडली, 9 तारखेला यांना जामीन झाली. सरपंच त्यावेळेस लातूरला गेलेले होते. लातूरून आल्याच्या नंतर केजच्या धारूर चौकापासून त्यांच्यावर पाळत ठेवली गेली आणि त्यांच्या मागं पुढे गाड्या ठेवून त्यांना अडवून संतोषला गाडीतून बाहेर काढून मारीत बाहेर काढलं. असं साधं नाही काढलं. आणि 3 वाजून काहीतरी 27 मिनिटाला 25 मिनिटाला घटना समजा 3:30च्या दरम्यान थोडी 10-5 मिनिटं अगोदर अशी घडली आणि त्यांना उचलून नेलं गेलं. टोल नाक्यावरून पूर्व दिशेला आणल्याच्या नंतर परत टाकळी पाठवून नेलं गेलं असं म्हणलं जातंय पोलीसकडनं. नेलं कुठे याची खरी माहिती आणखी काही प्रेस घेऊन पोलिसने दिली असं मला वाटत नाहीये. म्हणजे माझ्या माहितीत किंवा प्रेसला दिले त्यांनी डिटेल वृत्तांत दिला नाही. तो त्यांचा तपासाचा भागही असू शकतो, त्याच्यामध्ये देत नसतील, मला त्याच्यात नाही जायचं. पण मला ज्या दिवशी 4:30 वाजता माझा PA इथून फोन करत होता की अशी घटना घडली, अशा सरपंचांना किडनॅप केलंय. माझा हाऊस चालू असल्यामुळे मला थोडं कॉन्टॅक्ट होत नव्हता. हाऊसमध्ये असल्यानंतर रेजितनं मी ज्यावेळेस बाहेर येईल जसा मेसेज मला मिळाला तसा मी प्रयत्न करत होतो. तेव्हापासून SPंशी कॉन्टॅक्ट केला. सर्वांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर हा कॉन्टॅक्ट झाला नाही असं त्यांचे जे पण ते ठीक आहे. मग त्याच्यानंतर मला ज्यावेळेस 6:30ला माझ्या PAनी सांगितलं की ही किडनॅपिंग नाही तर मर्डर झाला, मला डायरेक्ट घाम आला की अशी घटना घडू शकते माझ्या होम पिचला. माझ्या संतोष देशमुख हा माझ्या होम पिच मध्ये गाव आहे. म्हणजे मी ज्या जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषद सदस्य झालो त्या गटामध्ये ते गाव आहे मस्साजोग गाव. त्या मस्साजोग गावचे ते सरपंच मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेसही त्यांच्या पत्नी सरपंच होत्या. एवढा ऍक्टिव्हिटीने काम करणारा हा मुलगा 10 वर्ष झालं राजकारणामध्ये पदावर, त्याच्या घरामध्ये पद आहे. एवढं काम करणार कधी राजकारण कुठल्या गोष्टीत न आणणार. ठीक आहे, राजकीय एका गटाशी एका पक्षाची त्याची अटॅचमेंट जरी असली तरी पण तो
खूप सुंदर काम करणारा, कुठल्या जातीय दंगलीत नाही, जातीयतेमध्ये नाही, कुठल्या राजकारणात फक्त राजकारण करणारा नाही, तर हा मुलगा एवढा सुंदर होता. पण या मुलाला पळून नेलं गेलं, किडनॅपिंग केलं गेलं आणि किडनॅपिंग करून घेऊन त्याला टॉर्चर करू मारलं. मी पहिल्या शब्दापासून म्हणतोय, मी टॉर्चर करून मारलं. ह्याच्यावर कुणी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की त्याला ठीक आहे, कुठे गेले कोणतरी म्हणतो, कुठे कुणाला हत्या केली, कुणाला गोळ्या घातल्या, ठीक आहे, त्याच्यावर करेक्ट काय जे असेल तो मुद्दा वेगळा असेल त्यांच्या पद्धतीनं, पण करताना टॉर्चर करू मारलंय. तू असं करशील का, तुझं करशील का? म्हणजे त्याच्या जे पीएम रिपोर्ट आला, पीएम रिपोर्टमध्ये 56 जे वन आहेत त्या 56 वनावर एकावर एक किती झाले असतील, पण एक वन झाला तर त्याच्यावर आणखी किती झाले असते. पण त्यांच्या जी प्रथमदर्शनी त्यांच्या अहवालामध्ये आलेले 56 ठोके पडलेले आहेत. म्हणजे कुठं कोणचं डोळ्यावर लागला असेल, कुणी पाठीवर लागला असेल, कुठं पोटावर लागला असेल, फासोळ्या मोडलेल्या आहेत. एवढं टॉर्चर करू सारखे गुडघे छातीवर ठेवून त्याला बरगाड्या मोडल्यात. एवढं टॉर्चर करू मारायचं काम केलंय. म्हणजे असा काय गुन्हा केला होता त्याने फक्त एका त्याच्या गावच्या वॉचमॅन जो आहे त्या वॉचमॅनला मदत केली आणि पोलीस स्टेशनला येऊन गेला, हाच त्याचा गुन्हा होता का? त्याच्यामुळे यांनी एवढं मारलं गेलं. या गोष्टीचा तपास करणं सर्वात महत्वाचं आहे. ही मी म्हणतो की ह्याचा क्रम असा आहे. या क्रमातून त्यांना SP साहेबांनी त्या दिवशी रिस्पॉन्स दिला नाहीये. मी त्यांना किती म्हणले, रिस्पॉन्स जर मिळाला असता मला आणि लागलीच जर त्यांनी 3:25ची जर फिर्याद लगेच 4 वाजता दाखल झाली असती, त्यांच्या मागे गेले असते, लवकर जर झालं असतं तर ते यायला लागले. त्यावेळेस त्या काटणीमध्ये माझा दुसरा मुद्दा ज्या मागणीमध्ये जी मी जशी पहिली मागणी की या काळात जसा 6 तारखेला कुणाचा फोन आला, ही पोलीस स्टेशनच्या PIची CDR काढा. दुसरा मुद्दा माझा आज आहे की 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं, तिथं बनसोड नावाचे PI त्यांना कुणाचा फोन आला, बनसोडचा सुद्धा CDR काढा. खरा तपास करायचा आहे ना. महाजन साहेबाला कुणाचा फोन आला, पाटील कुणाच्या संपर्कात होते, या तिघांचे पण CDR काढा. या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकीस येतील. त्याच्यानंतर तिथं आणखी केज पोलीस स्टेशनला ह्या गोष्टी थांबत नाहीये, फक्त SPची बदली झाली. मी कौतुक करणारे, आभार मानणारे, पण या सर्व गोष्टी करतात. नवीन SP जॉईन झालेत, मी त्यांच्यावर पण बोलणार आहे पुढे. पण मला हे सांगायचं की यांचे CDR काढले तर तो विषय तुमचा बऱ्यापैकी गुन्हेगार सापडतात. हे नाही केलं. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 आरोपी अटक केले, 3रा आरोपी आम्ही उचलून आणला, मग 3रा अटक केला, 4था सुद्धा ते म्हणतात की आम्ही अरेस्ट केलंय. पण काल सत्ताधारी पक्षाची एक आमदार तुमच्या मीडिया समोरच बोललेत आणि मी ते बघितलंय की ते म्हणले ते सिलेंडर झालेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात सिलेंडर झालेत, मीडिया तर काहीच बोलत नाहीये म्हणजे या बाबतीत, आणि पोलीस यंत्रणा म्हणते की आम्ही अरेस्ट केलंय. मग याच्यामध्ये तफावत काय ती? मग खरं काय, अटक झाली की सिलेंडर झालेत? आणि मग सिलेंडर झालेला जो आरोपी 4था आहे तो दोन्ही गुन्ह्यात आहे, खंडणीत पण आहे आणि 302 काय मर्डरचा जो कलम आता नवीन लागलेला असेल त्या नवीन कलमामध्ये त्याच्यामध्ये आहे. मला हे सांगायचं की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आणि खंडणीचा गुन्हा मग तुम्ही त्या दिवशी दाखल करून घेतला नाही 9 तारखेला किंवा ज्या दिवशी 29 तारखेला, हा गुन्हा नंतर परत पुन्हा 10 तारखेला संध्याकाळी होतोय आणि ते SP येतात, ते सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल होत नाही असं म्हणतात. सुरुवातीला कुठे येऊन दुसरीकडे बसून टाईप करून म्हणजे किती दहशत आहे. हे कुणाची दहशत होती हे सुद्धा PSI PIनी सांगितलं पाहिजे. SPनी स्वतः येऊन तो गुन्हा दाखल केला, ठीक आहे, त्यांचं कौतुक आहे, आपण त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. जी घटना घडते त्याच्यावर केलं पाहिजे. या सर्व घटनेतून मग ही क्रम का चुकवले गेलेत? आणि आज सुद्धा एकच सर्वात महत्वाचा बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला वाटतंय की संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. त्याच्या कुटुंबाला, आम्ही जी कुटुंबाच्या शेजारचे सगळे लोक आहोत, आम्ही बरोबरचे जी प्रेम करणारे लोक होते, यांची आमची सर्वांची एकच मागणी, त्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मास्टर माइंड कोण आहे त्याच्या सक्त शिक्षा झाली पाहिजे. एका दोघाला शिक्षा काय, ही शिक्षा झाली पाहिजे. ह्याचा खरा कोण मास्टर माइंड आहे, याला कुणी घडवलंय, याला शिक्षा झाली पाहिजे. आणि या सर्व घटनेची आपल्याला क्रमवार माहिती मी आतापर्यंत सांगतोय. पुढचा विषय असा की याच्यानंतर तपासाला तपासून पुन्हा 4था आरोपी जाता, 5वा आरोपी कधी अटक होणार आहे? आणखी परत आरोपी 3 आरोपी फरार आहेत, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, हे 3 आरोपी कधी अटक करणार? मग आम्हाला ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ज्यावेळेस लोक आक्रमक होते
मी ज्यावेळेस बाईट देऊन सगळं मीडियाला सांगितलं असं असं केलेलं आहे, पहिली बाईट मी दिली की घडलेली घटना झाल्याच्या नंतर मी जी घटना घडली 6:30ला मला कळली, 7 वाजता मी जवळपास लाईव्ह येऊन तुम्हाला सर्वांना मीडियानं बातमी दिली. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याचे जी काही पाळामुळं खोडून काढले पाहिजेत आणि यांना साथ आपण देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे. त्याच्यानंतर तिथलं गाव सगळं आक्रमक झाले. त्यांची भूमिका रास्त होती. गाव असतील तिथल्या महिला विशेष करून आक्रमक झाल्या. त्यांनी रस्ता रोकोचा निर्णय घेतला गेला. ते रस्त्यावर बसले गेले. त्याच्यानंतर आमच्या एसपी साहेबाला माझ्या फोनची आठवण आली. आमचं त्यांचं बोलणं झालं. पुन्हा एसपी असतील, PI असतील, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला सांगितलं की बाप्पा मला उद्या सकाळी 3 वाजेपर्यंतचा वेळ द्या. ठीक आहे मला, आम्ही 3 वाजेपर्यंत मी लोकांना समजावून सांगितलं सगळ्यांना की 3 वाजेपर्यंत म्हणतात आपण 3 वाजेपर्यंत त्यांना वेळ देऊ. तर सगळ्या महिलांचं म्हणणं होतं बाप्पा नाही, आपण संध्याकाळी रात्रचा वेळ देऊ, आपण आम्ही सकाळी आणखी वाचणार. तरी मी त्यांना म्हणत होतो नको, आपल्याला बसायचं, आपण एकदा बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही. मग यानंतर मी ज्यावेळेस ही घटना त्यांना सांगितलं, समजावून सांगितल्यानंतर लोकांनी सुद्धा आमची सर्वांच्या जी मागणी करतात ते मागणीचा आदर करून म्हणा किंवा ठीक आहे आपण थोडा पोलिसला टाइम देऊ म्हणून पोलिसला टाइम दिला गेला आणि पोलिसांनी 3 वाजले. त्या दिवशी सकाळी परत सकाळच्याला बॉडी घेतलीच नव्हती. तर त्या दिवशी सकाळी लोक आक्रमक झाले. परत 11, 11:30, 12ला बसले लोक. तर 3 वाजले तरी काही परत अटक केलं नाही आणि त्यांनी 3 वाजेपर्यंत वेळ मागितला. 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, 13वा झाला आणि आता 15 दिवस झाले तरी सुद्धा 3 आरोपी अटक होत नाहीत. हे किती वाईट आहे. मग जर पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलं, मग त्या दिवशी आम्ही जे बॉडी ताब्यात घेऊन आम्ही त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठीचा जो निर्णय घेतला ते आमचा चुकीचा होता का? आम्ही लोकांना सर्वांना शांत करून ती पोलीस यंत्रणेला साथ द्यायची ठरवलं, आमचं चुकीचं होतं का? आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा लोकांना सांगितलं समजावून की असं नको, आपलाच एक माणूस गेलाय, त्याचा आपण अंत्यसंस्कार जे आपण खूप हे करूयात आणि विनाकारण पोलीस यंत्रणेला विदेश न धरता पोलीस यंत्रणेला मदत करूयात. मग पोलीस यंत्रणा एकदा अंत्यविधी झाल्याच्या नंतर पुन्हा शांत बसली का? तर त्याच्यावर परत काही सभागृहात बरेच इथल्या